पाहूया सतीश कशा प्रकारे गोलंदाजी करेल। या स्पर्धेतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिला सामना मात्र गोरसई बी वर्सेस भिनार या दोन संघादरम्यान झाला होता। षटकातील पहिला चेंडू फुलटॉस आहे, मात्र मिस टाइम फटका। चेंडू आवत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली, झेलच्या स्वरूपात गडी बाद। गोलंदाजी मार्गवर सिटी क्रिकेटमध्ये आपण यंदाच्या अंगामध्ये त्याला धनेश शिलवणे कुक्षी या संघाकडून खेळताना पाहणार आहोत। अतिशय टॅलेंटेड युवा खेळाडू आहे सतीश वाघचौरे। यस, त्या दरम्यान जय बजरंग गोरसे बी या संघाला त्याचबरोबर या आयोजन नियोजनासाठी आणि त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी शुभेच्छा आलेल्या आहेत गोरसे गावावरनं स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून। धन्यवाद ज्ञानेश्वर मुकादम। धन्यवाद ज्ञानेश्वर मुकादम। गोलंदाजांना एक सूचित सूचना केली जात आहे की आपण चेंडूला थुंकी लावायची नाही, कारण कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही। सतीश यावेळेस दिशा चुकीची आहे, यष्टीरक्षक बीट झालाय। यस, पंच आमच्याकडे वळतायत। अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात, धावसंख्या अवांतरने पुढे सरकेल। 2 नॉट 20 20 धावा पाहायला मिळत आहेत। प्रशंसा केली जाईल या ठिकाणावरनं पंचांची, ज्या प्रकारे नजर पाहायला मिळते धुमाल सर। नक्कीच एक चांगला निर्णय ओस्टेप आणि नक्कीच एक चांगला निर्णय आपण पदवी पंचांच्या माध्यमातून। तर एक जीवनदान म्हणावं लागेल फलंदाज आकाश यासाठी, कारण त्रिफला उडवला होता आणि यापुढील चेंडू फिट असणार आहे। उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू फिट। एक असा चेंडू ज्याच्यावर पूर्णपणे निश्चितच बिग करण्याचा प्रयत्न केला जाईल। यास प्रयत्न त्याच प्रकारचा होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय, ओव्हर थ्रो झालाय, मात्र एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। स्वर्गीय महेश दादा बार्शी चषक 2020 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवसातील खेळ आपण पाहतोय। सामना क्रमांक 2 सावंदे वर्सेस निंबावली। सतीश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय। यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग परिवर्तन पाहायला मिळतंय। चांगली गोलंदाजी। तुम्हाला सर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे। व्हेरिएशन पाहायला मिळतं या ठिकाणी। नक्की चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि आता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते। एक चांगली सोच गोलंदाजाच्या माध्यमातून। यावेळेस एक चांगला फटका आहे, निश्चितच चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। गुड शॉट। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते। 26 धावा झाल्या आहेत। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे, आणि या षटकानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे। तर पाहूया कुठपर्यंत मजल मारेल निंबावली संघ। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गेला होता। यस, माफ करा, बॅटची कडा लागली नव्हती, बाईच्या स्वरूपात इशारा येतोय। बीट झाला होता फलंदाज। माजी सरपंच भिनार किरण भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझर येऊन स्थान बनवायचं आहे। आपले हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये। फुलटॉस आहे, प्रहार झालाय, चेंडू मागवावा लागेल सीमारेषेबाहेरून। षकार।
षटकाची समाप्ती होते. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय हार्ड हिटर युवा टॅलेंटेड फलंदाज आकाश याच्या बॅटमधून. षटक क्रमांक पहिलं ज्या षटकामध्ये 14 धावा होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पूर्णपणे कमबॅक करताना पाहिलं होतं सावंदे संघाला. आता मात्र तिसरं षटक त्या षटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळतोय निंबवली संघाच्या माध्यमातून. नक्कीच पहिलं षटक गोवर्धन याने हाताळलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. विशू याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. कंजूस मारवडी आपल्याला पाहायला मिळाला होता. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले होते आणि 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पाडत जड होतो निंबवली संघाचा सतीश यांनी आपल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केलेले आहेत. यस, तर त्या दरम्यान निंबवलीवरनं निंबवली संघासाठी त्याचबरोबर या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आतिश भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद आतिश भोईर. गजा नाही तो मजा नाही. आपल्यास विनंती असेल की आपण VIP डायझर याचं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक शेवटचं अर्थातच 4थं षटक सागर येतोय. पाहूया सागर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र आतापर्यंत विचार केला तर एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली निंबवली संघाच्या माध्यमातून. कमबॅक फार महत्वाचा असेल या ठिकाणावरनं. सागर षटक क्रमांक 4 आणि षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका. पाहूया यस षटकार. तुम्हाला सर नक्कीच समांतर षटकार आणि आतापर्यंतचा या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट षटकार म्हटलं तर वावगा ठरणार नाही. निश्चितच प्रशंसा केली जाईल फलंदाज विशाल याची ज्या प्रकारे हा फटका खेळून काढलाय अप्रतिम. सागर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक येतात दुरून. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. तर या स्पर्धेसाठी जून अंदुरकीवरनं संदीप पाटील शुभेच्छा देतात. धन्यवाद संदीप पाटील. रांजोळी संघाचा संघनायक आणि मुठवल संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. रांजोळी संघनायक तसेच मुठवल संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. 4 नॉट 40 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. सागर पाटील गोलंदाज आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार नक्कीच झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत. मात्र चुकी पाहायला मिळते. झेल ड्रॉप होतोय आणि त्या दरम्यान मुभा होती की 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर पंचांच्या माध्यमातून 1 शॉटचा इशारा येतोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 41 41 धावा. शेवटचं षटक आणि षटकातील काही चेंडू शेष आहेत. हाणामारीचं षटक म्हटलं की प्रत्येक चेंडूवर प्रहार पाहायला मिळतोय. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करतायत. विशाल आणि त्याच्या समवेत आकाश. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हो 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 वॉट अ शॉट. चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. षटकार. आकाश याच्या बॅटमधून आकाशी षटकार उत्तुंग टोला आणि चेंडू सीमारेषे पार गेला. तर या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान सहसचिव त्याचबरोबर TDC बँकचे कॅशियर शशीदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद शशीदादा म्हात्रे. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. त्याचबरोबर 40+ क्रिकेटमध्ये त्यांना आपण फार वेळेला ॲक्शनमध्ये देखील पाहिलंय. यस सुभाष धुमाल सर आपले सहकारी आपल्याला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद शशीदादा म्हात्रे सर. आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
सागर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस आहे, चांगला फटका, हा चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, षटकार. भिनारगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि कट्टर क्रिकेट चाहते रमेश भोईर यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरा षटकार पाहायला मिळतोय आकाशाच्या बॅट मधून. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय, चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. विश्वास पाटील याच्या माध्यमातून धावचीची संधी. यस इज गॉन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आणि रांजणोली संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी. रांजणोली संघाचा संघनायक तसेच मुठवल संघाचा संघनायक, त्यानंतर सरवली पाटाचा संघनायक आणि वडनगर संघाचा संघनायक आपणही आला असाल तर संपर्क साधायचा आहे. यस संजय दादा म्हात्रे प्रसिद्ध उद्योगपती, विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जबाजन गोडसे बीर संघाने पहिला सामना आज सहजगती जिंकलेला आहे. या संघाने कुठे जायचं नाही. तसेच मुठवल, रांजणोली, वडनगर, सरवलीपाडा संघनायक उपस्थित असतील तर आपण संपर्क साधायचा आहे. संजय म्हात्रे आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चार षटकाची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 54 54 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 55 धावांचे लक्ष आहे सावंदे संघासमोर आणि या 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ गोडसे रेकॉर्डिंग सुभाष धुमाल सरांना. तर ज्या वेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस सुभाष धुमाल सरांचा आवाज ऐकायला मिळेल पहिल्या 2 षटकांसाठी. तर एक चांगली फलंदाजी, चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खास करून जी सुरुवात करून दिली होती शुभम या फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र आकाश आणि विशाल याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावर 54 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 55 धावांचं लक्ष आहे. विनंती असेल त्वरितच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळेसंदर्भात थोडं भान असू द्या. आयोजकांना सहकार्य करायचं आहे कारण आजचा शेड्यूल हा आजच कंप्लीट झाला पाहिजे याची नोंद घ्या. दरम्यान कारिवलीतून या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहत आहेत भिवंडी क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे उपाध्यक्ष नीलम नाईक सर, ज्यांच्या नावाने स्पर्धा केलेली जाते. महेश पारसे यांचे चांगले मित्र, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा. तसेच महेश पारसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद नीलम नाईक सर, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. 55 धावांचं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग पहिल्या 2 षटकांसाठी ऐकूया सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने. धन्यवाद संदेश वखारे. 55चं लक्ष आहे आणि अमित स्पोर्ट्स सावंत संघाकडून सालमेजोडी मैदानामध्ये विश्वास पाटील संघनायक आणि त्याच्याच मिळत मॅन ऑफ क्रायसिस मयूर पाटील. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे निंबवली संघाने, वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीत निंबवली संघाने प्रथम फलंदाजी करताना 54 धावा आपल्या धावफलकावर झळकवल्या आहेत. त्यामध्ये शुभम याच्या 15 धावांचं योगदान,
त्यानंतर आकाशाच्या 21 धावांचं योगदान आणि विशालेच्या 12 धावांचं योगदान. या तीन फलंदाजांच्या फलंदाजी जोरावर एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे आमिर स्पोर्ट्स सावंत या संघासमोर निंबवली या संघाने. विश्वास स्वतः संघ नायक आणि त्याच्या समेत मयूर पाटील. आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये सागर पाटील सॅगी जो गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन राहिला होता. खास करून अंतिम सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर पहिला गोल्डन षटकार सागर पाटील सॅगी याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. नक्कीच पोगावच्या पाठीराख्याने त्या दिवशी मॅगी खाणे विसरले होते मात्र सॅगीची बॅटिंग पाहणे विसरले नव्हते. तर सामना सुरू होतोय. राजा गोलंदाजी मार्गवर सामना करेल फलंदाज विश्वास. किरण पाटील पोगाव गजाने तो मजा नाही. आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईजवर यायचं आहे. पहिला चेंडू फुलटाच चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्रयत्न तर चांगला मात्र चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार. पॉवर प्लेचा षटक आहे आणि एक पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळून काढला होता. इनफिल्डच्या वरून चेंडू गेला होता 4 धावांसाठी आणि त्याचबरोबर झेल घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता. मात्र अशक्य झेल होता. प्रयत्न तर चांगला केला होता शॉर्ट एक्स्ट्रा गुरिझनच्या क्षेत्ररक्षकाने. पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार विश्वासाच्या बॅटमधून. तर विश्वास पाटील या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी येते. प्रत्येक षटकारासाठी संजूदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच एकेकाळी हंसिका स्पोर्ट्सचं नाव गाजत होतं आणि त्याचा ऑनर सर्वेसर्वा संजय म्हात्रे. यावेळी मात्र यॉर्करचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड हा चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंगच्या मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. विश्वास पाटीलला एकेरी धावेने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या बिनबाद 5. आव्हान आहे ते 55 धावांचं. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे आमिर स्पोर्ट्स सावंत संघाला हा सामना जिंकण्यासाठी. निंबवली गावचे उत्कृष्ट खेळाडू विजय गुलवे आणि पोगाव गावचे जावळे आहेत मला वाटतं. त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईजवर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र अजिब गरीब शॉट आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. एक धाव पूर्ण. एकेरी धावेने अकाउंट ओपन करतो मयूर. संघाची धावसंख्या 6. मयूर आणि विश्वास ही जोडी आपण पाहतोय सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. वैयक्तिक पहिलं षटक खेळतोय गोलंदाज राजा. थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये पॉईंट 30 सर्कलमध्ये कौट 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा वर. त्यानंतर मिड ऑफ जर ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर ऑन साईडला आपण पाहतोय फाईन लेग 30 सर्कलमध्ये. त्यानंतर मिड विकेट 30 सर्कल. यावेळी मात्र स्वीप केलेल्या चेंडूला झाडू शॉट बॅकवर्ड केलेल्या रिझन मधून चेंडू जातो सीमा पार चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. तुम्हाला सर मी तर एवढंच म्हणेन की अनुभव अनुभव आणि अनुभव दिसून आला या फटक्या मागे. नक्कीच अनुभव याचा फलंदाज आहे. एक्सपिरियन्स कंपनीर. यावेळी बॅकवर्डवर जाऊन मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रेक्शनच्या मागे चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. विश्वास पाटील यांनी काल्हेर मैदानावर काल्हेर चषकामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच्याच अनुभवाचा फायदा सावंत संघाला त्यावेळी झाला होता. संदेश अक्षय पाटील मॅन फ्रॉम वडपे. विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपला विशेष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राजा रायडा मोडतो विकेट. यावेळी जागोन खेळण्याचा प्रयत्न चेंडू एस्टनच्या खूपच बाहेर. पंचांच्या हात समांतर धावांमध्ये वाईट चौपणे अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 12.
आव्हान आहे ते 55 धावांचं. यावेळी स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण बायचा इशारा होतो पंचांकडनं. अव्वांतर धावसंख्या एकेरी धावेनं वाढून झालेली ती 13 धाव. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाची धावसंख्या बिनबाद 13. 55चं लक्ष आहे आणि एक चांगली सुरुवात तर नक्कीच म्हणता येईल, कारण कोणताही गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू प्लस पॉईंट आम्ही स्पोर्ट्स सावंत या संघाकडे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. प्रवीण पाटील यांच्याकडून प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. कॅच लो और कॅश लो, सीमारेषे बाहेर आपण झेल पकडा आणि तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक पटकावा. यस धुमाल सर, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी की एक चांगली सुरुवात, जमेची बाजू, कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. मात्र जी आवश्यक धावगती आहे ती या ठिकाणी प्राप्त झालेली नाही आहे. तर या ठिकाणावरून अधिक चांगले प्रयत्न करावे लागतील. बिग हिट आवश्यक आहेत आणि विश्वास मयूरकडे ती क्षमता आहे. यस, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल या ठिकाणावरनं. निलेश येतो गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. पांगवलेलं फैलवलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, कारण पॉवरप्लेची षटकाची समाप्त झालेली आहे. राजकीय भाषेत म्हणायचं झालं तर जे आचारसंहिता आहे ती मात्र इथे हटवली गेलेली आहे. आणि फैलवलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सीमारेषेचा जो पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेर आपण झेल पकडायचा आहे आणि प्रवीण पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक पटकावायचं आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. यावेळी मोठा फटका, हवाई फायर आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. धुमाल सर, या आधीच मी म्हटलं होतं की क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल. लाना सिद्ध करून दाखवतो या ठिकाणी मयूर पाटील. ज्या प्रकारे हा फटका खिचून काढलाय, अतिशय सुरेख फटका, षटकार. नक्कीच, आणि म्हणूनच मी त्याला मॅन ऑफ क्रायसिस म्हणतोय. मयूर पाटील एक की प्लेअर आहे सावंत संघाचा जर विचार केला तर. पुन्हा एकदा निलेश राईट मोर द विकेट. यावेळी मात्र खुल्या टप्प्याचा चेंडू, यार चेंडू कमबॅक वापसी करतोय गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय निलेश. पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकार आपण पाहतोय 19 धावा. आव्हान आहे ते 55 धावांचं. निलेश राईट मोर द विकेट. यावेळी शापलकासून केल्याचा प्रयत्न, दिशांचे चेंडू पंचांचा वाढचा खेळतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 20. जेटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रेक्षेपण केले जात आहे. ट्रिपल एचच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय महेश बारशी स्मृतिचषक 2020 आपण पाहत आहोत. यावेळी फुलटाच चेंडू, पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली 21. दिशा भरकटली गेलेली आहे. 2 चेंडू आपण जर बघितले तर दिशांचे चेंडू, स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आपण सीमारेषेबाहेर झेल पकडा. प्रवीण पाटील पीपी यांच्याकडून कॅश प्राइजचा 100 रुपयाचा पटकावा. हे पारितोषिक नंतर वाढले जाईल. निलेश टू मयूर. यावेळी मात्र जोरदार हाफ फील, हॅपबॅक कुठेतरी एस्टेनच्या बाहेर पंच सहमत नाहीत. मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणी. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आपण पाहतो धावपलकर 21 धावा. आव्हान 55चा. 55 या लक्षाचा पाठला करताना आम्ही स्पोर्ट्स सावंत या संघ. येणाऱ्या फलंदाजांमध्ये सतीश वाकचौरे, निश पाटील, गोवर्धन. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आम्ही स्पोर्ट्स सावंत या संघाकडे.
यावेळी मिडिल रिजन मध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय शुभम. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक करू शकतोय. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. 2 धाव पूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. 55चं लक्ष आहे. रांजणोली संघाचा संघनायक आणि बुटवळ संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. तसेच सरवलीपाडा संघाचा संघनायक आणि वडनोगर संघाचा संघनायक आपणही संपर्क साधायचा आहे. आज आपण दिग्गज संघाने ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. निलेश गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज मयूर. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक छोटी धाव पूर्ण गदार फलंदाज. एकाच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या घडून झालेली ती 24 धावा. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक जमेची बाजू नक्कीच सावंती संघाकडे आहे. कोणताही गडी आतापर्यंत बाद झालेला नाही. मात्र या फलंदाजांना चांगलं खेळावं लागेल जर हा सामना सावंती संघाला जिंकायचा असेल तर. आपटलेला चेंडूला कव्हर रिजन मध्ये टोललेला आहे. डीप कव्हर रिजन मधून चेंडू जाते सीमा पार चौकार. व्यवस्था करायची आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर आम्ही स्पोर्ट्स सावंती संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपळ आपण पाहतोय बिनबाद 28 धावा आणि आपल्याला 2 षटके शेष आहेत. ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ट्रिपल एचच्या वाहिनीवर या स्पर्धेचा प्रेक्षक आपण घर बसल्या पाहू शकता. 786 क्रमांकाचा चॅनल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यूट्यूब तसेच टेलिव्हिजन सेट ट्रिपल एचच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन जी परंपरा आहे जर्मन क्रिकेट क्लब पोगावची ती परंपरा आपण पुन्हा एकदा पाहू शकता. पहिला मान या क्लबला जातोय कारण इथपासूनच खरं क्रिकेट झूम पकडत आहे. या अगोदर आपण बघितलं तर प्रीमियर लीग भरपूर खेळल्या गेल्या होत्या मात्र रेग्युलर ग्रामीण क्रिकेट स्पर्धांना या स्पर्धेपासून सुरुवात होते आणि पुन्हा एकदा मान जर्मन क्रिकेट क्लबने पटकावला. मागच्या वर्षी याच क्लबने हा मान संपादित केला होता आणि आपल्या होम ग्राउंडवर विजेतेपदही पटकावलं होतं. त्यानंतर वडनोगर चषकामध्ये या संघाने सॅगी याच्या गोल्डन षटकाराने चषक पटकावला होता. तर 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर येतात माझे सक्रिय समालोचक व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे. धन्यवाद सुभाष धुमाल सर. षटकातील पहिला चेंडू 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना मात्र आपण पाहतोय की राजा या ठिकाणी एक ब्रेक थ्रू मिळून देतोय. गडी बाद होतोय मयूर. यस पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय आपल्या संघासाठी. मयूर बाद झाला मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 10 धावांची खेळी केली ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. तर नवीन फलंदाज सतीश वाकसवरे मैदानाच्या आतमध्ये जातोय. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणावर बेकिट हवाई फायर करावे लागतील विजयासाठी कारण अजूनही आपण जर विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. शुभम गोलंदाजी मार्कवर एक महत्वपूर्ण षटक हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू शुभम बोलतोय. यावेळेस प्रहार नक्कीच झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. अजून एक गडी बाद.
2 चेंडूवर 2 गडी बाद केले. या अगोदर राहुल यांनी गुडसे संघाकडून खेळताना 2 चेंडूवर 2 गडी बाद केले होते, मात्र पहिली हॅट्रिक नोंदवता आली नव्हती. गेल्या वर्षीचा जर विचार केला तर याच मैदानावर पहिली हॅट्रिक मयूर केने जबरदस्त गुडसे ए संघाच्या गोलंदाजाने नोंदवली होती. पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक शुभम घेतोय का. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला टेस्ट क्रिकेटमध्ये ग्रेट सोपार्थ या गोलंदाजाने टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या जल्लाउद्दीन या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियावर पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि T20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेडलीने बांगलादेश संघाविरुद्ध हा विक्रम केला होता. पाहूया शुभम पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज बनतोय का. यस, बॅक टू बॅक 2 गडी बाद नक्कीच झालेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाच्या क्षणी पाहायला मिळते. 10 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज गोवर्धन आलाय. यावेळेस प्रहार झालाय, चांगला फटका. यस, चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग सीमारेषेबाहेर. धुमाल सर, सतीश या फलंदाजाला सिक्सर किंग का म्हटलं जात आहे, पहिल्या चेंडूवर दाखवून देतोय या षटकाराच्या मदतीने. नक्कीच षटकाराने डॅसिंग अंदाजाने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. षटकाराने धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या 6 निवडून दिलेली होती, 34 धावा. मी तर म्हणेन की अजूनही हा सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रहार झालाय. यस, हा चेंडू देखील सीमारेषेबाहेर. षटकार. सतीश वागचोरे हार्ट ऑफ सावंदे सिक्सर किंग त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती 40. आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. आपण या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकापासून वार पलटवार पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये देखील तसंच काही घडलंय. पहिल्या 2 चेंडू मागे 2 गडी बाद झाले होते आणि त्यानंतरच्या पुढील 2 चेंडूवर 2 षटकार येत आहेत. तर सतीश वागचौरे सामन्याचं समीकरण थोडं सोपं करतोय, आपल्या संघासाठी एक चांगली पारी पेश करतोय. शुभम बोलतोय. अजून एक प्रहार, मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करतायत. झेल ड्रॉप झाली त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. नक्कीच हा झेल खूप महागडा ठरेल. हे कॅच पकडली असती कदाचित तर मॅच पकडली असती. यस, महत्वाच्या क्षणी या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय सतीश वागचौरे या फलंदाजाला. तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतंय अशा परिस्थितीत, मात्र थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल ड्रॉप झाला होता. शुभम पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण भेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर आहे 41. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आमचे गुणलेखक प्रवीण पेपी सांगत आहेत की 14 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण आपण पाहू शकता. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. मात्र जोपर्यंत सतीश वागचौरे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा नक्कीच वाजत राहील निंबोल्या संघासाठी, कारण सतीशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र मी तर म्हणेन अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये. आणि लढताना आपण पाहतो दोन्ही संघांना, कारण दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. जो हार गया समजो घर गया.
या 6 चेंडू 14 धावा. 14 धावा रोखल्या जातील का की त्या उलट या 14 धावा काढल्या जातील ना? पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी संघाचा संघनायक कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवतोय. यास राजू येतोय, एक अनुभवी गोलंदाज आहे. तर आपला अनुभव या ठिकाणी पूर्णपणे झोकावा लागेल ना गोलंदाजाला. यामध्ये विजय संघ आणि गोडसे बी या दोन संघामधील पुढील सामना असणार आहे. गोडसे बी संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. यास दुसऱ्या फेरीतील पहिली लढत त्वरितच या ठिकाणी पाहायला मिळेल. चालू सामन्यामधील जो विजयी संघ असेल त्या संघाला जय बजरंग गोरसाई बी या संघासमोर लढत द्यावी लागेल. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या प्लीज. वेळेसंदर्भात थोडं भान असू द्या मित्र. आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतो मात्र वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाहीये. तर आजचा शेड्यूल आजच कंप्लीट झाला पाहिजे याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मात्र एक महत्वाची बाब प्लस पॉइंट जर पाहायचं झालं तर सतीश वाघचौरे अजूनही खेळपट्टीवर आहे. जीवनदान मिळालं होतं मागच्या षटकामध्ये. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाज राजू षटकातील पहिला चेंडू घेऊन आमच्यापासून दूर जाताना समोर सतीश वाघचौरे आहे आणि जोपर्यंत सतीश असेल तोपर्यंत अशा पल्लवीत असणार आहेत सावंदे संघाच्या. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय राजू. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, दिशा चुकीची आहे. पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळते. अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या तुमच्या संघासाठी कुठेतरी महाग ठरू शकतायत. तर अवांतर धावांवर रोख लावावा लागेल गोलंदाज राजू याला, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं. यावेळेस चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. निलेश जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात यास फलंदाजाला परतावं लागेल. आणि संदेश सतीश वाघचौरेचं धावपद होणं कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. यस, चांगली फलंदाजी करत होता. प्रश्न विचारला जाईल की गरज होती का दुसरी धाव घेण्याची. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी परतावं लागलाय या सतीश वाघचौरे या फलंदाजाला. नवीन फलंदाज निश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर आता मात्र समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. वाडा मॅच अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं होतं की एक अटीतटीची लढत पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ चांगले आहेत, मजबूत आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या दोन्ही संघामध्ये आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाहीये. मात्र एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय. अतिशय खराब थ्रो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. यस, धगधग 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 हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. चांगलं मनोरंजन होतंय. सुभाष धुमाल सर, उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, त्याचबरोबर जे मायबाप प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच क्रिकेट साफसुथरा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. मात्र पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. यस, पंचांचा काय इशारा येतोय पाहूया. एकच धाव मिळेल नक्कीच, कारण
क्रीज सोडली नव्हती त्या ठिकाणी फलंदाजाने. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतंय धुमाल सर? नक्कीच मी तर म्हणेन थोडं पहाड निंबोली संघाचे रिझल्ट झाले आहे आणि मागाशीच मी उल्लेख केला होता सतीश वागसोर याचा धावबोध होणं कदाचित मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. यास खेळाडू कक्ष मात्र शांत पाहायला मिळत आहे. एक मोठा फटका येणं फार आवश्यक असेल सावंदे संघासाठी. आणि नक्कीच गोवर्धन ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे एक आशेची किरण तर नक्कीच असणार आहे. अशा पल्लवीत असणार आहे जोपर्यंत गोवर्धन खेळपट्टीवर असेल. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. फुलटॉस आहे. प्रहार होतोय. हा चेंडू जाईल सीमारेषा पार. पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता की जोपर्यंत गोवर्धन खेळपट्टीवर असेल तोपर्यंत अशा पल्लवीत असणार आहेत. कारण उदाहरण म्हणून तुम्ही मागचा चेंडू उचलू शकता त्या प्रकारे फटका खेळून काढला होता. मात्र चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. ही या स्पर्धेची नियमावली आहे. तर या ठिकाणावरनं 2 चेंडू आणि 3 धावा काढाव्याच लागतील विजयासाठी. अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेख सामना रंगतोय दोन्ही संघादरम्यान. गोलंदाज राजू पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. फलंदाज बाद. एक चेंडू आणि 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच कधी सामना सावंत संघाकडे तर कधी सामना निंबोली संघाकडे. अजूनही सामना संपलेला नाही कारण 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. पाहूया एका चेंडूवर चौकार षटकार की 3 धावा की निर्धाव चेंडू काय दडलंय या चेंडूमध्ये. ओ माय गॉड, काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. मात्र चांगली लढत. प्रशंसा केली जाईल दोन्ही संघांची. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे दोन्ही संघादरम्यान हा सामना रंगतोय कारण शेवटचा चेंडू शेष आहे आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज राजू तर समोर फलंदाज निश पाटील. पाहूया शेवटच्या चेंडू मागे दडलंय काय. कोणाची होईल हार आणि कोणाचा होईल जय जयकार. शेवटचा चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज बोलतोय राजू. यस, अतिशय सुरेख चेंडू आणि अशा प्रकारे निंबावली संघ या ठिकाणी विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन निंबावली संघाचे. त्याचबरोबर कौतुक केले. निखिल भालेकर आणि गोडसे संघनायक कपिल केने मॅन ऑफ द मॅच ज्याने फलंदाजी करताना शुभ संकेत आपल्या संघासाठी दिला होता आणि गोलंदाज